काढता नाही हां ठीक आहे. इथं 12 पहिला आहे 12 आणि 18. आता दोन्ही संख्या अशा आहेत जिथं 2 ने भाग घेते. या ठिकाणी 2 ने भाग म्हणून आपण इथं 2 लिहिलो. आता 2 ने भाग दिल्यानंतर 12 मध्ये 2 ने भाग दिला किती होते 6. 6 मध्ये 12 होते ना आणि 18 मध्ये भाग दिला किती होते 9. आता इथं दोन्ही संख्येमध्ये 2 ने भाग घेते का नाही जात. 6 मध्ये जाऊ शकते पण 9 मध्ये जाते का 2 ने भाग. अशी संख्या कोणती आहे दोन्ही संख्येमध्ये भाग घेते 3 दुने आणि 3 तिने. आता अशी त्या दोन संख्येपैकी अशी कोणती संख्या ज्याच्यामध्ये दोन अशी एक संख्या दिली ते दोन्ही संख्येत भाग देते अशी कोणतीच संख्या नाही. मग काय करायचं पहिला अंक बघायचा हा वाला 2 चे 2 भाग 2 ने 2 भाग देते ना उरला किती 2 का हे 3 चे 3 असेल कारण की इथं भाग गेला नाही म्हणजे 3 खाली आले का नाही हा समजून घ्या पहिला. आता नंतर एक मध्ये तर एक नच भाग येतो लास्टला एक असं होणार आहे. जेव्हा आपण रसायनमध्ये शेवटपर्यंत जेव्हापर्यंत एक येत नाही तेव्हापर्यंत आपण करत असला लागतो रसायन खाली उचललं तर खाली करावं लागतं पण एक आला म्हणजे इथं संपला. आता या संख्येमध्ये भाग द्यायचे किती देईल मग 3 म्हणजे उरला किती आता इथं 1 बरोबर आहे. झालं असं येईल ना. आता सर म्हणा पुढे जा आता काढायचं कसं कसं पूर्ण तर केलं काढायचं कसं उत्तर आपल्याला पाहिजे जातं कसं काढता हे जे इकडे जे संख्या आली होती पाहिजे हे सोडून द्यायचे. आता याचं काम संपला. आपण ज्याने भाग गेलो ना त्या सर्व संख्येचे गुणाकार काय करायला लागते गुणाकार कसा होईल मग 2 गुणिले 3 किती होतं 3 6 6 गुणे 12 12 36 आला म्हणजे 12 व 18 चा लसावी किती राहील 36 नाही का नाही. आपण काय केलं पहिले 2 च्या 3 सोबत गुणाकार 3 च्या असंही करता येतं 2 आता लंब होतो 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 3 इक्वल टू करला तरी तेवढा वेगवेगळी 6 6 गुणिले 12 12 36 म्हणजे लसावी 36 येते किती या 12 आणि 18 समजलं काही दुसरा काय दिमाग आहे इथून तरी अजून एक दोन सोडून पाहून अजून आहे आपल्याकडे काहीच नाही केलं पहिले 12 व 18 लिहिलो ना आपण लिहिलो का नाही 12 व 18 नंतर 2 चा भाग दिला तर 6 आले इथं 9 आले. आता 9 मध्ये 6 आणि 9 मध्ये असं कोणती संख्या होती 3 ची 3 दुने 6 3 तिरी 9. आता असं दोन आणि 3 उरले पण 2 आणि 3 मध्ये कोणत्या संख्येच्या भाग जात नाही दोन्ही एकच संख्या अशी नाही की दोन्ही संख्येमध्ये भाग घ्यायचा. आपण काय केलं मग 2 गुणिला 2 केलं उरला किती सॉरी 2 भागीला 2 केलं उरला किती हे मग इथं 3 चे 3 आले ते 3 ना मग इथे केलं मग आता एक जेव्हापर्यंत एक नाही लसावीमध्ये जेव्हापर्यंत शेवटी एक नाही दोन्ही ठिकाणी ते 2 ची लसावी 3 ची पण राहते हां 3 ची आपण याच्यानंतर शिकू ते 2 ची लसावी असं राहते. मग याच्यानंतर आपल्याला एक जेव्हा मिळते तेव्हा मग आपल्याला मग इकडची जी संख्या जी आपण भाग घेत गेलो ते सर्वांच्या गुणाकार करायला लागते लसावी काढायला लागते. समजलं का समजला का नाही अजून एक दुसरं गणित घेऊन ठीक आहे चला ठीक आहे ओके